सत्य कथा आहे तुर्कस्तानमध्ये 8 जुलै 2005 साली घडलेली। एका कुरणामध्ये चरत असलेल्या हजारो मेंढ्यांपैकी 450 मेंढ्यांनी जवळच्या दरीत उड्या मारून आपला जीव गमावला। काय झालं होतं यावेळी? ह्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की दरीच्या कडेवरती चरत असलेल्या एका मेंढीचा पाय घसरून ती दरीमध्ये कोसळली, पण हर्ड मेंटॅलिटी असणाऱ्या या सर्व मेंढ्या आणि कळपांच्या दिशेनं कळपांमध्ये आपलं डोकं घालून आंधळेपणानं फॉलो करायची सवय असलेल्या ह्या मेंढ्या, त्यांना वाटलं की आपण त्या दिशेनं जायचं आहे म्हणून एक मेंढी पुढे गेली, म्हणून ब्लाइंडली इतर मेंढ्यांनी सुद्धा एकापाठोपाठ एक 2 5 10 असं करत जवळजवळ 450 मेंढ्या पडून त्या ठिकाणी मृत्युमुखी पावल्या। आता ही गोष्ट फक्त मेंढ्यांच्या बाबतीतच होते का? हर्ड मेंटॅलिटी आपल्यालाही लागू पडत नाही का? आपणही अनेक क्षेत्रामध्ये, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांमध्ये फिअर ऑफ मिसिंग आउट किंवा हर्ड मेंटॅलिटी किंवा क्राऊड मेंटॅलिटीचा भाग होऊन ब्लाइंडली अनेक गोष्टींना फॉलो करत असतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलणार आहे ते शिक्षण, विद्यार्थी, पालक आणि करिअर या बाबतीत। आपणही अनेक वेळा गर्दीच्या बाहेर जायला धाडस करत नाही, रिस्क फॅक्टर्स वाढतील आणि आपण मिस आउट होईल या भीतीनं कळपांच्या मागं, गर्दीच्या मागं आपण धावत असतो। आणि हे धावणं या मेंढ्यांप्रमाणेच होतं, जे त्या गर्दीच्या बाबतीत होतं तेच आपल्या बाबतीत होतं। म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाची एक वेगळी वाट आहे, प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे, प्रत्येकाचं फ्युचर प्लॅन वेगळा आहे। आणि म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याबद्दल विचार करत असताना हर्ड मेंटॅलिटी, क्राऊड मेंटॅलिटीचा भाग न होता आपण आपली स्वतःची वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नाहीतर आपणही अशाच प्रमाणे पुढे जाणाऱ्या या कळपाच्याच दिशेने जाऊ आणि आपल्याही लाईफमधला कॉन्सिक्वेन्सेस कदाचित असाही होऊ शकतो।